आज आपण एक रिव्हर्सल स्टॉकबद्दल बोलणार आहोत। स्टॉकचे नाव आहे एस.एच. केळकर अँड कंपनी। मार्केटमध्ये इथे एक सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न बनला आहे। या पॅटर्नचा इथे ब्रेकआउट आला आणि आज मार्केटमध्ये चांगलं बाइंग आलं। इथे व्हॉल्यूम पण तुम्ही बघू शकता, खूप चांगला व्हॉल्यूम आलाय। पण आपण इथे बाइंगसाठी स्टॉक बघितला नाही का, तर आपल्याला चांगला स्टॉप लॉस भेटत नाहीये। त्यामुळे आपण हा स्टॉक लगेच बाइंगसाठी बघितला नाही। आपण या लेवलला मार्केट प्राइस थोडीशी सस्टेन होऊ देऊया आणि नंतर इथून एका चांगल्या स्टॉप लॉस सोबत आपण बाइंगसाठी हा स्टॉक बघूया। तोपर्यंत हा स्टॉक आपल्या वॉचलिस्टमध्ये असला पाहिजे। आपण वॉचलिस्टमध्ये हा स्टॉक ठेवूया। हा पॅटर्न इथे का बनला यामागचं रिझन आणि ही लेवल का इम्पॉर्टंट आहे आपण एका मोठ्या टाइम फ्रेमवरती बघूया। मंथली टाइम फ्रेमवरती इथे मार्केटने एक सप्लाय झोन क्रिएट केला होता। इथून खूप चांगला सेल ऑफ या स्टॉकमध्ये आला, खूप मोठा सेल ऑफ या स्टॉकमध्ये आला। इथे लास्ट बायर्स ट्रॅप झाले होते या लेवलला आणि इथे आत्ता या लेवलला सेलर्स ट्रॅप झालेत आणि इथून मार्केटमध्ये बाइंग येते। परत मार्केट याच लेवलला आलं आणि इथून मार्केटनी या डिमांड झोनला सपोर्ट घेतला होता आणि इथून खूप चांगलं बाइंग मार्केटमध्ये आलं आणि प्रिव्हियस सप्लाय झोनला प्राइसने टेस्ट केलं आणि तिथून प्राइसने रिजेक्शन घेतलं होतं। आता हा मोठा सप्लाय झोन आहे। या सप्लाय झोनला सप्लाय झोन जर ब्रेक व्हायचा असेल तर मार्केटने डिमांड घेतली पाहिजे आणि ती डिमांड मार्केट या डिमांड झोनला घेणार। प्राइस आता इथे या डिमांड झोनला आली आहे। इथे ट्रेंड लाईनचा पण मार्केटने सपोर्ट घेतला आणि डिमांड झोनमध्ये पण प्राइस आहे। या दोन्ही लेवल्स कोइन्साइड झाल्यात आणि इथं आता सपोर्ट घेऊन मार्केट वर जाऊ शकते। या लेवल्सपासून चांगलं बाइंग या स्टॉकमध्ये येऊ शकतं। इथून स्टॉक रिव्हर्स होऊ शकतो। तुम्ही इथं बघू शकता, इथे कप हँडल पॅटर्न बनलाय आणि ॲक्युम्युलेशन कंप्लीट झालं या लेवलला आणि तिथून ब्रेकआउट पण दिला। तुम्ही RSI पण बघू शकता। इथे RSIमध्ये 40चा सपोर्ट ज्यावेळेस घेतला तिथून मार्केटमध्ये चांगलं मोमेंटम आलं होतं आणि आता परत मार्केटनी 40चा सपोर्ट घेते। मार्केट ज्यावेळेस ॲक्युम्युलेशन कंप्लीट होतं त्यावेळेस 40चा सपोर्ट हा क्रुशियल असतो आणि तिथून चांगलं बाइंग येण्याचे चान्सेस खूप चांगले असतात। इथे या स्टॉकमध्ये हा स्टॉक रिव्हर्स होऊन या स्टॉकमध्ये चांगला मोमेंट येण्याचे चान्सेस आहेत। तुम्ही हा स्टॉक वॉचलिस्टमध्ये ठेवा आणि हा स्टॉक इन्व्हेस्टमेंट पर्पजने खूप चांगला आहे। ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट पर्पजने आपण स्टॉक बघत असतो त्यावेळेस बॉटम लेवलला कधीही स्टॉक बघितलेला चांगला असतो। तुम्ही हा स्टॉक वॉचलिस्टमध्ये ठेवा। आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया।